नमस्कार, मी मंदार जाधव. म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील तुम्हा सर्वांचा लाडका अधिराज. आणि आज मला खूप आनंद होतोय हे सांगताना की आज आमच्या मालिकेचे मी म्हणेन की आपल्या मालिकेचे म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचे 1000 भाग पूर्ण झाले आहेत. सो खरंच आम्ही हा एक माइलस्टोन अचीव्ह केला आहे आणि खरंच विश्वास बसत नाही आहे की मालिकेला 3.5 पावणे 4 वर्ष झाली आणि 1000 एपिसोडचा पल्ला आम्ही पार केला आहे. सो खूप बरं वाटतंय, खूप आनंद होतोय. मंदार, तुझं अभिनंदन पहिलं तर 1000 थँक एपिसोड यू. आज पूर्ण होतेत. मंदार ते जयदीप आणि नंतर अधिराज, कसं होती तुझी जर्नी, त्याबद्दल काय सांगशील? जर्नी खूप मोठी होती, पण खूप मजा आली आणि खूप मजा येते. जयदीपचं कॅरेक्टर खूप छान सोफिस्टिकेटेड वगैरे होतं आणि जयदीपला तुम्ही बघितलं खूप तो लंडनवरून शिकून आलेला आणि त्या पद्धतीने ते कॅरेक्टर मी प्ले केलेलं. एक बाहेरच्या देशातून शिकून आलेला मुलगा आणि तो कसं आपल्या बायकोला सांभाळेल, आपल्या कुटुंबाला सांभाळेल. तर खूप समंजस असा तो मुलगा होता आणि खूप छान कॅरेक्टर होतं. सो मला खूप आनंद आहे की त्या कॅरेक्टरला लोकांनी खूप पसंत केलं आणि एवढं प्रेम दिलं. पण मजा खरी आत्ता सुरू झाली आहे. आता अधिराजचं जे मी कॅरेक्टर प्ले करतोय, या कॅरेक्टरमध्ये खूप वेगवेगळ्या शेड्स आहेत आणि पहिल्यांदाच मी कोल्हापुरी भाषेत कुठेतरी कॅरेक्टर प्ले करतोय. इतकी वर्ष माझे आसपासचे जे को ॲक्टर्स आहेत ते कोल्हापुरी बोलायचे आणि मी नॉर्मल मराठीमध्ये शुद्ध मराठीत ते कॅरेक्टर प्ले केलेलं. पण आत्ता अधिराजच्या कॅरेक्टरमध्ये मला हा चान्स मिळाला आहे की थोडंसं व्हेरिएशन द्यायला आणि एक ॲक्टर म्हणून पण एक चॅलेंजिंग कॅरेक्टर आहे. या पद्धतीचं कॅरेक्टर मी आधी कधी प्ले केलं नाही आहे. सो खूप मजा येते आणि मी मुळात खूप एन्जॉय करतो आहे हे कॅरेक्टर प्ले करताना आणि लोकांनासुद्धा आवडतं आहे. जयदीप म्हणून तुझं बॉन्डिंग सगळीकडे झालं होतं जुन्या कलाकारांसोबत, ते आज पाहायला मिळणार आहेत का? आजच्या सेलिब्रेशनला येणार आहेत ते? आम्ही आमच्या जुन्या कास्टला खूप मिस करतो आहे. म्हणजे ती लोकं ते पिलर्स आहेत. त्यांनी 900 एपिसोड्स ते या मालिकेचा पार्ट होते, माझे सगळे को ॲक्टर्स. आणि आत्ता त्यानंतर लीप आला आणि गेले 100 एपिसोड ही नवीन कास्ट आली आहे. तर हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे कॅरेक्टर्स आहेत. पण नक्कीच मी त्यांना मिस करतो आहे. आणि आज मला माहीत नाही, आज आम्ही इथे तुम्ही मागे बघू शकता, आम्ही सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहोत. आज तुम्ही सेटवर आलात, आज इथे केक कटिंग होणार आहे आणि बरेच जुने ॲक्टर्ससुद्धा इथे येणार आहेत. सो मी सुद्धा उत्सुक आहे हे जाणून घ्यायला कोण कोण जुन्या कास्टमधून इथे येणार आहे. बरं, 1000 हा टप्पा खूप मोठा आहे मंदार. इथेच पहिलं सीन शूट वगैरे झालं होतं असं मी ऐकलंय, हो. की इथूनच सुरुवात झाली होती. जुने दिवस आठवले का? नक्कीच आठवलंय. स्पेशली हे जे लोकेशन आहे, हे फिल्म सिटीमध्ये आहे आणि इथे जर तुम्ही पॅन केलात, तर जरा लोकांना दाखवा. इथे एक मंदिर आहे. खूप फेमस मंदिर आहे. बऱ्याच सिनेमांमध्ये, बऱ्याच मालिकांमध्ये आपण हे मंदिर बघितलेलं आहे आणि याची खासियत म्हणजे आमच्या मालिकेतली मी खासियत सांगतो. माझ्यासोबत एक चांगलाच कोइन्सिडन्स घडला आहे की मी माझ्या या मालिकेतला पहिला दिवस जो होता, माझा फर्स्ट डे होता या मालिकेत. तर पहिला सीन मी त्या मंदिरात शूट केला आहे आणि आज 1000 एपिसोड पूर्ण झाले आहेत आणि आजसुद्धा मी इथेच शूट करतो आहे. सो त्याच मार्कवर मी उभा होतो. फक्त मी जयदीपच्या गेटअपमध्ये होतो, आज अधिराजच्या गेटअपमध्ये. सो हे मी म्हणेन हा कोइन्सिडन्स नाही आहे, हे नशीब आहे माझं. आय थिंक नशिबात जेव्हा जेव्हा तुमचं नशीब चांगलं असतं तेव्हाच असे कोइन्सिडन्स घडतात. सो मला खूप आनंद होतो आहे की मी या एवढ्या मोठ्या शोचा एक छोटासा भाग आहे आणि लोकांनी मला एवढं प्रेम दिलं आहे. नक्कीच आज दिवस पण चांगला आहे, कारण आज संकष्टी आणि मंदिरात शूट होत आहे आणि मंदार किंवा अधिराज वगैरे असू दे, की देवाला देवीला वगैरे मानतोय. सो आज अशा ठिकाणी शूट चालू आहे. आणि कसं असणार आहे सेलिब्रेशन आजचं आणि किती धमाल करणार आहात? खूप धमाल करणार आहोत आज आम्ही. आज मुळात सगळंच कुटुंब इथे जमा होत आहे. म्हणजे माझी स्वतःची फॅमिलीसुद्धा इथे आलेली आहे. मितिका आली आहे, माझी दोन्ही मुलं रिदान आणि रेहान ते सुद्धा इथे आलेत आणि आमची कोठा रिव्हिजनची संपूर्ण टीम इथे आहे. स्टार प्रभाचे काही इथे जे EPs आहेत, जे क्रिएटिव्हज आहेत ते सुद्धा इथे येणार आहेत आणि आम्ही सगळीच फॅमिली मिळून खूप धमाल करणार आहोत आणि याच्यानंतर कदाचित लवकरच पार्टीसुद्धा करू आम्ही. गेले 1000 एपिसोड तुम्ही आमची मालिका बघताय आणि भरभरून प्रेम देताय, त्याबद्दल तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. जेवढं मी थँक्यू म्हणेन तेवढं कमीच आहे. पण मी एवढंच म्हणेन की यापुढे सुद्धा मालिकेत अजून अप्स अँड डाऊन्स येणार आहेत. अजून खूप ड्रामा बाकी आहे. अजून बरीच मोठी जर्नी बाकी आहे. आत्ता कुठे 1000 एपिसोड झाले आहेत आणि आम्हाला असं वाटतं की आत्ता कुठे आम्ही मालिका सुरू केली आहे. म्हणजे आम्ही एवढे एक्सायटेड आहोत. सो यापुढे सुद्धा तुमचं प्रेम असंच आमच्यावर, आमच्या मालिकेवर राहू देत आणि आमची मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं हे बघत राहा. थँक्यू.